नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. शिरवणे येथे दुहेरी हत्येची घटना. पत्नी आणि सासूचा चाकू हल्ल्यात मृत्यू. चरित्राच्या संशयातून हल्ल्याचा आरोप. खेडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. पाणी टंचाईने श्रीवर्धनकर हैराण. शिवसेनेतर्फे मोफत टँकर सेवा सुरू. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न. आणि कर्जमाफीसाठी फार्मर आयडीचा अडथळा. अंबोली गेळे चौकुळ शेतकरी चिंतेत. आमदार दीपक केसरकरांची मंत्र्यांकडे धाव. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील शिरवणे गावात दुहेरी हत्येच्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी आणि सासूवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असून या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झालाय. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आयुष बाळू निकाळजे असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी अपर्णा निकाळजे आणि सासू मालन गोसावी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला इतका गंभीर होता की दोघींचाही जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून कुटुंबात वाद सुरू होते. या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या दुहेरी हत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाचे स्वरूप आणि इतर बाबींचा सखोल तपास सध्या पोलीस करतायत. नवी मुंबईतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये. नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे गावामध्ये आयुष बाळू निकाळजे, त्याची पत्नी अपर्णा आयुष निकाळजे आणि त्याची सासू मालन शैलेंद्र गोसावी हे राहत होते. मागच्या 1 वर्षापासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते आणि ह्या वादातून काल रात्री 12 वाजल्याच्या सुमारास ह्या वादातून राग सहन न झाल्याने आयुष बाळू निकाळजे यांनी आपली पत्नी अपर्णा व सासू मालन यांचा चाकूने खून केलेला आहे आणि ते दोन्ही मयत झालेले आहेत. याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये आयुषला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर थोडक्यात संशय होता. त्या संशयावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. आरोपीचं मूळ गाव तसं तळेगाव आहे, परंतु आरोपी गेले 3 वर्षापासून शिरवणे गावातच राहत होता. आपण त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे. त्याबाबत मी अजून माहिती घेतली नाही. सध्या आरोपी कोर्टात आहे. खेड शहरातील महाडनाका परिसरात सायंकाळच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची तीव्रता वाढत असल्याने गोदामालगत असलेल्या घरांना आणि व्यावसायिक आस्थापनांना देखील धोका निर्माण झाला होता. धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनीही मदत कार्यात सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. महाडनाका परिसरातील या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. श्रीवर्धन शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत असताना नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना वणवण भटकावे लागत असल्याचे आरोप होत असतानाच या प्रश्नावरून राजकारणही तापले आहे. शिवसेनेने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मोफत पाणी टँकर सेवा सुरू केली आहे. निकृष्ट दर्जाची पाणीपुरवठा योजना, वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईन आणि नियोजनाच्या अभावामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जाते. यापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनही करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती
अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। मुख्य नेते तथा मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मोफत टँकर उपक्रमामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत असून या प्रश्नावर पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ गावातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी फार्मर आयडीची अट शिथिल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले। या 3 गावातील बहुतांश शेतकरी अनेक वर्षांपासून कबुलायतदार गावकर जमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती करतात, मात्र त्यांच्या नावावर 7/12 नोंद नसल्यामुळे त्यांना फार्मर आयडी मिळू शकत नाही। परिणामी शासनाच्या अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमदार दीपक केसरकर यांनी बैठकीत यावेळी अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलंय। फार्मर आयडीच्या अटीमुळे सुमारे 90% शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात, ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले। त्यामुळे आंबोली, गेळे आणि चौकुळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पेण नगरपालिकेअंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यापासून वेतन वेळेवर मिळत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली। स्वच्छता ठेकेदारांकडून वारंवार पाठपुरावा करूनही वेतन न मिळाल्याने मनसेच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनाचा तात्काळ परिणाम दिसून आला असून त्याच दिवशी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। अर्चना सर्व्हिसेस या ठेकेदारामार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांना केवळ वेतनच नव्हे तर प्रोव्हिडंट फंड, मेडिक्लेम आणि इतर सुविधांबाबतही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले। घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी स्वच्छता कर्मचारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं। चर्चा सुरू असतानाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला। मात्र उर्वरित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी, ठेकेदार आणि मनसे पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या चर्चेला मनसेचे पंकज शहा, सुदेश संसारे, छाया शिंदे, दिलीप पाटील, अनिल आंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। आंदोलनानंतर वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। पगारासाठी काय खाणार आम्ही 15 तारखांनी काय करणार आम्ही? पगार पाहिजेत का नको? पगार टाकणार आम्ही, कामाला जातो नाही तर जात नाही। पगार किती देत नाही काय? पगार 11,000 रुपये फक्त। मग संघ भागेल काय आहे का नाही? आम्हाला कोली भाडा आहे, पोरांची शाळा आहे आणि महागाई किती चालली आहे? भाडा वेळेवर सगळ्या महाराष्ट्रामध्ये रोज वाढतोय आणि ट्रेनमध्ये काय बरोबर आहे ना? पगार वाढ पाहिजे का नाही मला? किती वर्ष झाले तुम्ही काम करता? किती? 40 पासून आम्ही कामाला। तुम्हाला किमान वेतन भेटत नाही का? पूर्ण पगार भेटत नाही का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घोटगे गावाने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून सरपंच चैताली ढवळ यांच्या पुढाकारामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी आणि त्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरपट्टी भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याने पालकांवरील आर्थिक भार कमी झालाय। त्यामुळे अधिकाधिक पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यास प्रोत्साहित होत आहेत।
याचा सकारात्मक परिणाम शाळेच्या पटसंख्येवर देखील दिसून आलाय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 नवीन विद्यार्थ्यांची वाढ होऊन शाळेची पटसंख्या 30 वर पोहोचली आहे। हे ग्रामस्थांच्या शाळेवरील विश्वास आणि सरपंच चैताली ढवळ यांच्या शिक्षणप्रेमी भूमिकेचे यश मानले जात आहे। विशेष म्हणजे सरपंच चैताली ढवळ यांनी स्वतःच्या मानधनातून आणि स्वखर्चातून घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षणाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि बांधिलकी यामुळे घोटगे गावाचा हा शैक्षणिक पॅटर्न आता इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे। ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी हा उपक्रम एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिला जातोय। आम्ही गेल्या वर्षी मासिक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या मासिक सभेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय घेतलेला की आपल्या घोडगे गावातील जे रहिवासी आपल्या पालकांना इतरत्र शाळेत दाखल करत होते, त्याचप्रमाणे आम्ही या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की आपल्या गावातील जे विद्यार्थी पुन्हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या निर्णयातून आम्हाला असे निष्पन्न झाले की जी आमची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या होती ही 4 विद्यार्थी आम्ही या घरपट्टीवरून आम्ही 4 विद्यार्थ्यांना दाखल केलं होतं। आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की माझं जे सरपंच मानधन आहे या सरपंच मानधनामधून मी आपल्या घोडगे गावातील जे विद्यार्थी इतरत्र शाळेत जर प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर दाखल झाले तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत, तीही माझ्या सरपंच मानधनातून। आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा एकच उद्देश की कुठेतरी भविष्यात या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत, हेच निदर्शनास आणून आम्ही हा एक निर्णय घेण्यात आला आहे। आमच्या घोडेगावचे सन्माननीय विद्यमान सरपंच चैताली ढवळ मॅडम यांच्या पुढाकारापासून या ठिकाणी गोरगरीब जनतेतील विद्यार्थी आहेत त्यांची घोडगे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या येणाऱ्या मानधनातून त्यांनी देऊ केलेले आहे। तर या शाळेला त्यांच्या या निर्णयामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे। आणि आमच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 20 पट होता तर यावेळेस तब्बल 11 पट वाढलेला आहे। एकंदरीत 31 पट या शाळेचं झालेलं आहे। तरी मी सन्माननीय सरपंच यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आमच्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो। जसं की मागच्या वर्षी आम्हाला कळवण्यात आलं होतं की जर नव्याने ऍडमिशन ज्या होणार आहे पहिल्या वर्गामध्ये तर त्यांचं जे घरपट्टी आहे तर ते माफ केली जाणार। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायततर्फे निर्णय घेण्यात आला, पण यावर्षी नव्यानं त्यांनी हे केलं की जे माननीय सरपंच आहे त्यांच्या मानधनातूनच ते जे टॅक्स आहे तो माफ करण्यात येईल। आणि मागच्या वर्षीचा जो निर्णय होता करमाफीचा त्यामुळे आमच्या शाळेला नक्कीच फायदा झालाय। मागच्या वर्षी आमच्या शाळेची पटसंख्या 20 होती आणि 20 वरून यावर्षी ग्रामपंचायतचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे ती आमच्या शाळेची पटसंख्या 31 वर पोहोचली आहे। निश्चितच आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झालाय। तर याच्यामुळे फायदा असा झाला की म्हणजे एक प्रकारचा चांगला संदेश बाकी शाळांपर्यंत पोहोचलाय किंवा बाकी ग्रामपंचायतने पण यांचा आदर्श घेतला पाहिजे। तर याबद्दल मी शाळेमार्फत ग्रामपंचायत तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे विशेष आभार मानतो। गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेदरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। स्वच्छता मोहिमेत बोलताना त्यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत मिश्किल शैलीत भाष्य केलं। भास्करराव, तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही गुहागरमध्ये कितीही कचरा केला तरी तो साफ करण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते करतील, असं वक्तव्य प्रमोद जठार यांनी केलं। यानंतर उपस्थितांमध्ये हर्षा आणि चर्चांना उधाण आलं। याचवेळी त्यांनी प्रमोद जठार देखील तुमच्या तालमीत वाढलाय, लवकरात लवकर भेटू असंही म्हटलंय। त्यांच्या विधानाकडे राजकीय टोला म्हणून पाहिलं जात असून गुहागरच्या राजकारणात त्याची चर्चा सुरू झाली आहे। किनारपट्टी स्वच्छता मोहिमेच्या निमित्तानं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असला तरी जठार यांच्या वक्तव्यानं राजकीय रंग चढल्याचं दिसून आलंय। लवकरात लवकर भेटू या विधानामागे नेमका कोणता राजकीय संदेश आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान या वक्तव्यामुळे गुहागरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आगामी काळात यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
चला हा भास्करराव, चिंता करू नका, तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही किती कचरा गुहागरमध्ये केला तरी साफ करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील. बरोबर आहे. त्यामुळे अजिबात चिंता करू. आणि भास्करराव, प्रमोद जठर पण तुमच्या तालमीत तयार झालेले आहेत. तुम्हाला पण नमस्कार. लवकरात लवकर आपण भेटू. महाड तालुक्यातील नाते कोथरुडे परिसरात पुन्हा एकदा मगर मानवी वस्तीत आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोथरुडे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या 15 दिवसांपासून परिसरात वारंवार मगरी दिसत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच पहाटेच्या सुमारास नाथे येथील टाकीची आळी परिसरात दत्त मंदिराजवळ आणि बाबू सावंत यांच्या घराशेजारी रस्त्यावर सुमारे 6 फूट लांबीची मगर आढळून आली. ही मगर गोड्या पाण्यातील मार्श क्रोकोडाईल प्रजातीची असल्याचं सांगण्यात आलं. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मगरीला कोणतीही इजा न पोहोचवता दोरीच्या साहाय्याने सुरक्षितरित्या पकडून ठेवलं. घटनेची माहिती मिळताच सीस्केप संस्था आणि महाड वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महाड वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनपाल संदीप उतेकर, वनरक्षक अंगद भोसले तसेच सीस्केप संस्थेचे गणेश खातू, चिराग मेथा आणि स्मरण शिंदे यांच्या पथकाने मगरीचे यशस्वी रेस्क्यू केले आणि तिला सुरक्षित अधिवासात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या मोहिमेत ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. वन विभाग आणि सीस्केप संस्थेने नागरिकांना आवाहन केले असून वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न करता तातडीने अधिकृत रेस्क्यू पथकांशी संपर्क साधावा. या सतर्कतेमुळे संभाव्य मनुष्य वस्तीत वन्यजीव संघर्ष टाळला जाऊन परिसरातील जवळपास 4 मगरींचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात यश आले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने अनाथ आणि निराधार मुलांसाठी शालेय साहित्य किट वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिवप्रतिष्ठानच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबावडे, प्रशांत श्वट्टी, अमर कुसले, सचिव राकेश कुसले, योगेश कुलाल, अथर्व यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गिरिजा फाउंडेशनच्या संस्थापिका सुनीता मॅडम यांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला. गेल्या 2 वर्षांपासून शिवप्रतिष्ठानकडून अनाथ आणि निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य, रेशन आणि विविध स्वरूपाची मदत सातत्याने दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवप्रतिष्ठानची समाजसेवेची जिद्द प्रेरणादायी असल्याचं नमूद करत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या शिवप्रतिष्ठान करंजाडेच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले. याबद्दल मुलांनी आनंद व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक राबवण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. शिवराज्याभिषेक दिनी समाजसेवेचा संदेश देणारा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शिव प्रतिष्ठान से 2 साल से हमारा आश्रम है गिरिजा फाउंडेशन में, उसका दिल से वो लोग आके इधर जो एजुकेशन के लिए हेल्प होना चाहिए, वो बुक्स वगैरह हो, सब कुछ डोनेट कर रहे हैं. वो लोग स्व इच्छा से वो लोग हेल्प कर रहे हैं. तो अभी ये साल में बच्चे लोग के लिए स्कूल बैग का रिक्वायरमेंट था, वो भी मैं इसको बताया, तभी वो भी इच्छा पूरा की है उसने उसको. और उसका मन में जो इच्छा से वो काम कर रहे हैं, ये अनाथ बच्चा के लिए, वो जो भी बच्चे लोग के लिए हेल्प कर रहे हो, उसका वो संस्था के लिए गवर्नमेंट से भी उसको कुछ ग्रांट मिलना चाहिए. मीन्स उसको उसके लिए भी एक अवार्ड मिलना चाहिए. गवर्नमेंट भी उसको एक हेल्प करना चाहिए. ऐसा जगह में वो कर रहे हैं, है ना. तो हमारा भी फाउंडेशन ये लोग का ऐसा छोटा लोग आके हमारा उधर भी हेल्प कर रहे हैं. इसके लिए हमारा भी संस्था ऐसा लोगों का, इसमें से हमारा भी बच्चे लोग का एजुकेशन के लिए भी हेल्प होता है और हमारा भी फाउंडेशन बड़ा हो जाता है. बस तुम लोग का जैसा लोग ये समाज में चाहिए. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत भविष्यातील वाटचालीला प्रेरणा देणारा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत 12वी आणि 15वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी यासाठी या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त प्राध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि व्यक्तिमत्व विकासासोबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशावर न थांबता अधिक मेहनत घेऊन उच्च ध्येय गाठावे
अशा प्रकारचा संदेश मान्यवरांनी दिला। विविध क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। ग्रामपंचायत मागवाव उमेश दशरथ थले या सभागृहामध्ये आपण दरवर्षी करत असतो। भाई शेठ, माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने आपण हा चालू केलेला आहे आणि आपण तो सातत्याने नक्की करू। 12वीचे आणि 15वीचे ह्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा करत असतो आणि ह्याच्याकरता आपण मार्गदर्शन म्हणून आपण एक रिटायर्ड चांगले प्राध्यापक वगैरे बोलवतो, कारण का या 12वी ते 15वी ह्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं कॅरियर चांगलं घडवायचं असतं आणि त्याच्यावरच त्यांचं ते भविष्य असतं। त्याकरता इथे आपण प्रमुख पाहुणेसुद्धा आपण चांगले चांगले बोलवतो। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस। प्रवीण ठाकूरना बोलवायचं कारण एवढंच, कारण ते जसे पप्पा यायचं ते येतात आणि ह्या मुलांना वकिलाच्या दृष्टिकोनात प्रवीण ठाकूर हे चांगलं मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर साले साहेब यांचंसुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं, कारण ही गरज आहे आता, म्हणून साले साहेबांसुद्धा मार्गदर्शन चांगलं केलं। जसं डॉक्टर प्रयासचे म्हात्रे, समाजसेवा का असतं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे, म्हणून म्हात्रे डॉक्टर ह्याही सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आणि इतर अन्य जगदीश पाटील चांदरकरचं अन्य भरपूर मंडळी सर्वही मार्गदर्शन केलं आणि खरोखर ह्या ज्ञानामध्ये यांच्या ज्ञानामध्ये मुलांच्या नक्की भर पडतो। आम्ही मुलांचं कौतुक सोहळा एवढ्याकरता करतो, एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांना एक मानपत्र देतो आणि भविष्य त्यांचं कॅरियर चांगलं घडावं ह्या दृष्टीने आमची नेहमी कौतुकाची थाप असतं। अलिबाग तालुक्यातील भाल येथून श्री एकविरा देवी पायी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। गेल्या 18 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या धार्मिक परंपरेत यंदाही शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देवीच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान केले। ढोल ताशाच्या गजरात, टाळ मृदुंगांच्या निनादात आणि एकविरा मातेच्या नामस्मरणात भाविकांनी पायी यात्रेला सुरुवात केली। श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडवणारा हा पालखी सोहळा परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। दरम्यान मापगाव येथे माजी सरपंच सुनील थळे आणि थळे परिवाराच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेत आयोजकांचे आभार मानले। भाल ते श्री क्षेत्र कार्ले असा प्रवास करणारा हा पालखी सोहळा 20 जून रोजी श्री एकविरा देवीच्या दर्शनाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे। या परंपरेमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जात असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नमस्कार। एकविरा देवीची पालखी भालावरून निघते ते आमच्या थले कुटुंबाच्या घरी इथे विराजमान होते आणि आपल्या इथे महाप्रसाद असतो। सर्वांना महाप्रसाद दिला जातो व्यवस्थित। इथून मग आपल्या एकविरा देवीला प्राण होते आणि खूप आम्हाला आनंद वाटतं। गेले 18 वर्ष आमच्याकडून सातत्याने या महाप्रसादाचं कार्य होत असतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।